आरती ज्ञान राजा, 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 महाकैवल्य तेजा, 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 शेवटी साधू संत मनोवेदिला माझा, शेवटी साधू संत मनोवेदिला माझा, आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा, सेवती साधू संत मनुवेदिला माझा, सेवती साधू संत मनुवेदिला माझा, आरती ज्ञान राजा, कैवल्य तेजा, आरती ज्ञान राजा, कैवल्य तेजा, सेवती साधू संत मनोवेदिला माझा, मनोवेदिला माझा, मनोवेदिला छाटे लावायला मनोवेदिला माझा, मनोवेदिला, मनोवेदिला, मनोवेदिला माझा, शेवटी साधू सेवती साधू संत मनोवेदिला माझा,
अरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा शिविती साधू संत मनुविधिला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा शिविती साधू संत मनोविधिला माझा आरती ज्ञान राजा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा हरि करुणा करा दया करुणा करा दया हरि करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाजलो लाजलो तुमचा अनुग्रह करुणा चराचरी तुमचा अनुग्रह लाजलो हो तुमचा अनुग्रह ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा
तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा शिविती साधू संत मनोविधीला माझा आरती ज्ञानराजा चिंतनातला अभंग मला वाटतंय बहुतेकाच्या काय बहुतेकाच्या पाठातला टाळकऱ्याच्या ऐकणाराच्या आमच्या विद्यार्थी बंधूच्या श्रोत्याच्या बहुतेक काय पाठातला अभंग अगदीच पाठ नसला तर कानपाठ तर का कानपाठ बी नाही आहे सरासरी कोणत्या ना कोणत्या निमित्तानं ही आरतीतली अक्षर आपल्या कानावून गेलेली आहेत संत सम्राट ज्ञानराज माऊली या दिव्य पुरुषाची ही आरती स्वामी जनार्दनाचे द्वितीय शिष्य रामा महाराज यांनी केलेली ही आरती आहे बिडल आरतीपर प्रकरणातील 3 चरणाचा चौकड्या पद्धतीचा हा अभंग या अभंगाद्वारे रामा महाराजांनी ज्ञानोबारायांची आरती केली खरं म्हणजे बाबांचं पुण्यस्मरण साजरं होतंय आणि आज कितवा दिवस आहे 4थ्या दिवशीच आरती त्याचं एकच कारण आमच्या सोपान महाराजांची इच्छा झाली की आरती ऐकायची मग आमचं कसं आहे एखाद्या चांगल्या माणसाला जी इच्छा होईल तसं करायचं सोपान महाराज शास्त्री सारख्या व्यक्तींनी इच्छा प्रगट करावी म्हणलं आरती तर आरती आरतीमध्ये देखील दिव्य पुरुषाचंच वर्णन केले गेले आणि आरती ही प्रत्येक कार्यक्रमात केल्या जाणारीच प्रक्रिया आहे कार्यक्रम छोटा मोठा कोणताही असेल तरी आरती ही आहेच आरती शब्दाचा अर्थ करत असताना किम नाम आरती आरती शब्द स्त्रीलिंगी आरती आपण जी आपल्या डोळ्यानं पाहिलेली आरती आहे ती आरती नावाचा पदार्थ आरती नावाचा पदार्थ म्हणजे मग ती स्टीलची असेल पितळाची असेल अन्य धातूच्या आरती बनवून अशी आपण ओवाळतो ती आरती नाही असं नाही ती आरतीच आहे पण ती आरती नावाचा पदार्थ आहे विडल आरती हे पद आहे आणि आरती नावाच्या पदार्थासहित पद आणि अर्थ दोन्हीचं संमिलन त्याचं नाव आहे पदस्य अर्थ ही ती पदार्थ पद आणि अर्थाचं सम्मिलित स्वरूप म्हणजे आपण जी ओवाळतोय ती आरती त्याचं नाव पदार्थ आहे पण आपण जी कीर्तनासाठी चिंतनासाठी निवडली ती आरती हे पद आहे व्याकरणामध्ये पद शब्दाची व्याख्या करत असताना म्हटलंय सुप्तिगंतम पदम सुबंतम तिंगंतम च पदसंगम च शात विडल थोडी आपल्या अपरिचयाची भाषा आहे ती महर्षी पाणिनीचं हे व्याकरणातलं सूत्र आहे कोणतं सुप्तिगंतम पदम सुप अंतः च तिंग अंतः इति नाम सुबंत तिंगंतम च अंतः यत इति सुप म्हणजे विभक्ती तिंग म्हणजे कालवाची प्रत्यय सुप शब्दाचा अर्थ काय विभक्ती प्रत्ययाला सुप म्हणतात आणि तिंग म्हणजे कालवाची प्रत्यय विभक्ती प्रत्यय अथवा कालवाची प्रत्यय ज्याच्या अंती नसेल त्याला पद म्हणता येत नाही सुप असो की तिंग असो तरच ते काय होतंय पद होतंय आणि पद नसेल तर अपदम न प्रयुंजते पद नसेल तर शास्त्र सांगतोय त्याचा प्रयोग करू नये
त्यामुळं आरती हे जे पद आहे विभक्ती आणि कालवाची प्रत्ययापैकी एक ना एक प्रत्यय असावा लागतो. म्हणून सुप अंतः चे तिंग अंतः. सुप असो की तिंग असो आपल्याला तेवढ्या खोली रुंदीत किंवा तितक्या आयचं ती मोठं आयचं नाही. तुम्हाला बिनधडक झोपू घालायचं आयचं नाही. पण जाणकार माणसं आहेत कळाव म्हणून ओझरतं बोललोय. सुप म्हणजे विभक्ती प्रत्यय एवढंच लक्षात ठेवा. ते 21 आहेत. किती आहेत सज्जनो? 21 आहेत सुप. तिंग किती आहेत? तिंग 18 आहेत. विढल विढल त्याचा उच्चार करून मिरविल्यासारखं होईल. तुमच्या कामाचा मसाला नाही तो. फक्त एवढंच शब्द लक्षात ठेवण्यासारखा आहे. सुप म्हणजे विभक्ती प्रत्यय आणि तिंग म्हणजे कालवाची प्रत्यय. यापैकी एक ना एक असेल तर त्याला पद असं म्हणतात. आणि पद नसेल या 18 अथवा 21 पैकी एकही प्रत्यय लागलेला नसेल तर त्याचा शास्त्र सांगते प्रयोग करायचा नाही. अपदम न प्रयुंजते. त्याचा प्रयोग केला जात नाही किंवा करू नये. तात्पर्य आरती हे पद आहे. आरती या पदात आंग नावाचा उपसर्ग व्याकरणामध्ये शास्त्रामध्ये 22 उपसर्ग सांगितले. त्यापैकी आंग हा काय आहे? उपसर्ग. उपसर्ग. आणि रतिरमणे नावाचा धातू आहे. रती धातूचे 2 अर्थ होतात. रती म्हणजे रममान करणे आणि रती नाम प्रेम. विढल आणि म्हणून व्याकरणात स्पष्ट म्हटलंय आज समंतात रतती ती आरती किम नाम आरती. आज समंतात आपल्या पर्यायी शब्दात सांगतो अखंड रती तिचं नाव आरती. कधी कधी रती नाही अखंड रती तिचं नाव आहे आरती. रती शब्दाचे अर्थ आपण 2 केले तर रतीनाम रममान करणे आणि रतीनाम प्रेम. कोणत्याही अर्थानं आपण चिंतन केलं तरी तो शब्द बदलत नाही. रतीनाम प्रेम आपल्या परिचयाचा शब्द आहे. प्रेमच पण अंग उपसर्ग सांगायला अखंड तो टिकलं पाहिजे. आज समंतात रथत कधी कधी नाही अखंड रती तिचं नाव आहे आरती. मग आपण व्यवहारामध्ये कुणकडेही नजर टाका. नात्या गोत्यावर नजर टाकली तरी मित्र गोत्रावर नजर टाकली तरी अखंड रती का कधी कधी रती. ज्ञानोबराच्या शब्दात सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात पहिली बाळ दशे आई बाहेची पिसे ते सरे मग स्त्री मांशे भुलो ठाके. पहिली बाळदशे पहिल्या बाल्यावस्थेमध्ये आई आणि जास्तीत जास्त बा नाम वडील याच्या पलकड ते बाळ दुसऱ्याला जाणत नाही दुसऱ्यावर प्रेम करत नाही. पहिली बाळ दशेन आई बा हेच पिशे. किती दिवस का कायम आहे नाही. वैशाख साजरा झाला आई जातीन बाई येते. मग स्त्री मांसे भुलून ठाके. ज्ञानोबर आहे. मग स्त्रीवर प्रेम करतो किंबहुना पत्नीवर प्रेम करतो. ठीक आहे आई वडील बाजूला सारू. पत्नीवर तरी अखंड प्रेम आहे का? पत्नीवर अखंड प्रेम आहे का? नाही सचिन. एखादं मुलबाळ होईपर्यंत तिच्यावर प्रेम असते. पुढं 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 ती ढगाळ प्रेमाचं पुढं सरकत आहे. स्त्री भोगिता थावो वृद्धाप्य लागे एवो मग तोची करी प्रेम भावो
बाळकाशी विठाला विठाला पत्नीवर देखील अखंड प्रेम राहतंय का सज्जनो? राहत नाही. तोच करी प्रेम भाव बाळकाशी. पुन्हा बाळावर प्रेम जाते. सुरुवातीला हलका बी आवाज आला तरी कानुसा घेऊन उत्तर देतो. नवीन लग्न झालेल्या जोडप्याला हलका बी आवाज तिनं देऊ द्या तिकडून, कानुसा घेण्यावरच असतो. पण बाळाला खेळवायला लागल्यानंतर तिनं कसल्या बी आवाजात हाका मारू द्या, केवढ्या बी आवाजात हाका मारू द्या, उत्तर मिळतंय का? नाही. म्हणजे याचा अर्थ आपली रतीनाम प्रेम आहे पण अखंड नाही. आणि त्याच्यासाठी आरती शब्दात अंग उपसर्ग पूर्वक रती रमणे धातूचा प्रयोग केलाय. अंग उपसर्ग हा करतानाच व्याकरण शास्त्रामध्ये दुय्यम अर्थाचं द्योतन करतो. अंग कुठे लावू द्या. अंगचा परिचय व्यवहारात सुद्धा आहे. माणसं बोलता बोलता अनफड माणसं सुद्धा बोलून जातात. आबाल वृद्ध. आबाल वृद्ध म्हणजे अंगचाच आ आहे. तो बाल्यावस्था से लेकर वृद्धाप्य काल तक जो भी है सो टोटल को गिनाया जाएगा. आ म्हणजे आ समंता टोटल एकूण. किंवा आ ब्रह्मभुवनालोका पुनरावर्ती नूर्जुन विठाला विठाला अंग उपसर्गाचा व्याकरणात महर्षी पाणिनी आवर्जून उल्लेख केलाय. काय? अंग मर्यादा अविविध्यो हो. महर्षी पाणिनीचं सूत्र आहे. अंग कशासाठी केलाय? फक्त दोन अर्थाचं द्योतन करतो. किती? दोन अर्थ सांगायचे असतील. कोणते कोणते? मर्यादा मराठीत चालणारा शब्द आहे आपल्या. मर्यादा कळते का नाही कळत? सीमा, लिमिटेशन. समजा लिमिट मध्ये राहणं म्हणजेच मर्यादित आहे. सीमा आहे ती ठराविक. मर्यादा शब्द आपल्यामध्ये चालतो. प्रचलित आहे, सर्वांच्या माहितीतला शब्द आहे मर्यादा. आणि एक दुसरा अपरिचयाचा शब्द आहे. कोणता? अभिविधी. अंग मर्यादा अभिविध्यो हो. मर्यादा आणि अभिविधीचं द्योतन करतो, त्याचं नाव आहे अंग. अंगचा प्रयोग या दोन्ही कार्यासाठीच केला जातो. जिथं मर्यादा दाखवायची असेल तिथेही अंग केला जातो, आणि जिथं अभिविधी सांगायची असेल तिथेही अंग केला जातो. तात्पर्य अंग हा फक्त दोनच अर्थ सांगितला जातात. त्याच्याकडे थोडं लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल. इतक्या जटिल मध्ये तुम्हाला नेणार नाही मी, सुलभ करून बघ. मर्यादा आणि अभिविधीचं पुन्हा व्याकरण करणे अर्थ केलाय. तेन विना मर्यादा तेन सह अभिविधी. माणसं म्हणणार आहे सोपान महाराजाला काय काम नव्हतं का महाराष्ट्रात महाराज कमी होते? पण माझं आडनाव लाड हे लक्षात असू द्या. लहानापासून मोठ्यापर्यंत माझं आडनाव काय? लाड आहे. तात्पर्य काय या बोलण्यातलं? तेन विना मर्यादा आपल्याला कळण्यासारखा शब्द आहे. त्याला सोडून जे असेल त्याचं नाव मर्यादा, आणि त्याला धरून जी गोष्ट असेल त्याचं नाव आहे अभिविधी. तेन सह अभिविधी. तेन विना मर्यादा. केन त्याच्यासाठी शब्द वापरला पहिल्या चरणात. रतिदान राजा रतिदान राजा रतिदान राजा
ज्ञान राजा आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा कैवल्य तेजा कैवल्य तेजा सेविती साधू संत मनु वेधीला माता आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा कुणाला सोडून मर्यादा त्याच्यासाठी शब्द वापरलाय ज्ञान राजा. ज्ञानोबरायला सोडून दुसऱ्याचं वर्णन नाही मर्यादा. लक्षात येईल का आपल्या? आरती कुणाची आहे? ज्ञानोबरायची. ज्ञानोबरायला सोडून मर्यादा ते नवीना मर्यादा. ज्ञानोबरायला सोडून याच्यामध्ये दुसऱ्याचं वर्णन नाही मर्यादा. आणि जे वर्णन असेल ती ज्ञानोबरायला धरूनच असेल ते न सह अभिविधी. विठ्ठल ज्ञानोबरायला सोडून मर्यादा आहे. ज्ञानोबरायला धरून जे असेल त्याचं नाव आहे अभिविधी. आणि म्हणून अंगचा प्रयोग एवढ्यासाठी केलाय. आरती ज्ञान राजा. रामा महाराजांचं ज्ञानोबरायवर अखंड प्रेम आहे. ज्ञानोबरायला सोडल्यावर नाही. ही ज्ञानोबरायची आरती आहे. निवृत्तीनाथ महाराज असतील, सोपान काका तुकोबाराय आदी करून नाही मर्यादा येत. एकमेव ज्ञानोबरायवर प्रेम म्हणून मर्यादा अंग. आणि जे काही प्रेम केलं असेल ती ज्ञानोबरायला धरूनच असेल. किंबहुना या अभंगातलं जे वर्णन असेल ती ज्ञानोबरायला धरून असेल त्याचं नाव आहे अभिविधी. म्हणून शब्द वापरलाय आरती ज्ञान राजा. ज्ञान राजा शब्द व्यवहाराप्रमाणे बघितलं तर थोडा उदंड वाटण्यासारखा आहे. कसा? तुकारामा, ज्ञान राजा, ज्ञानराज जी ऐसा कोई लगाना चाहिए था जो है मतलब है? जी नाही, महाराज नाही, काही नाही. ज्ञान राजा अथवा तुकारामा शब्द वाटताना कशी वाटतात? ही एकेरी प्रयोगासारखी वाटतात. पण ही शब्द त्याच तोला मोलाची. आपलं कीर्तन फक्त ज्ञानराजावर करणार आहे मी. विठ्ठल विठ्ठल किम नाम ज्ञान राजा. सरळ सरळ प्रयोग आपल्या डोक्यातला आहे. षष्टी तत्पुरुषातली परिभाषा आहे. ज्ञानस्य राजा इति नाम ज्ञान राजा. ज्ञानाचा राजा त्याचं नाव ज्ञान राजा. आता ज्ञानाचा राजा ज्ञानोबराय कोण आहेत? ज्ञानाचे राजेत राजे. ज्ञानोबराय ज्ञानाचे राजेच आहेत. अभंगही पुष्कळ आहेत तशी. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानोबराय ज्ञानाचे राजेत. उलट नाथ महाराजांनी म्हटलंय ना, ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. विठाला विठाला विठाला.
मनानं देण्याची अडचण नाही बरं का, मोकळ्या मनानं द्यायचं. नसलं बी बसत तर मी वडून घेतो, पण द्यायचं. विढल प्रमाण भरपूर म्हणू, पण चाली सिंगल म्हणू, म्हणजे ऐकणाराचा मोसम कट होत नाही. आपला मुद्दा आहे ज्ञानोबा ज्ञानाचे राजे, पण कसले राजे? राजामध्ये अनेक विशेषण आहेत. नृपती, भूपती, मांडलिक, सम्राट, चक्रवर्ती अशी विशेषण आहेत. जगाच्या मालकानं ज्ञानोबारायला दिलेलं विशेषण आहे कोणतं? ऐके गा ज्ञान चक्रवर्ती. ज्ञानोबारायला राजेपदाचं विशेषण कोणतं दिलंय? चक्रवर्ती. ज्ञानोबाराय ज्ञानाचे राजेच आहेत, पण कसले राजे आहेत? कसले राजे आहेत? चक्रवर्ती राजे आहेत. म्हणून ज्ञानोबारायच्या पालखी सोहळ्याला जी माणसं आलीत त्यांच्या माझं बोलणं लक्षात येईल. ज्ञानोबारायच्या रथावरच लिहिलंय त्रैलोक्य काय कैवल्य चक्रवर्ती. हा शब्द महत्वाचा. आपल्याला शब्द कोणता अपेक्षित आहे? चक्रवर्ती. ज्ञानोबाराय ज्ञानाचे कसले राजे? चक्रवर्ती राजे. भगवंताची भाषा समाधी महिमेतलं प्रकरण आहे. नामदोराचे शब्द आहेत. नामदोरा म्हणतात ऐके गा ज्ञान चक्रवर्ती. म्हणजे ज्ञानोबाराय ज्ञानाचे राजेच आहेत, पण चक्रवर्ती राज. चक्रवर्ती म्हणजे काय? चक्रवर्ती शब्दाचा अर्थ सांग. ज्ञान चक्रिणः यत्र यस्मिन् भ्रमयन्ते वर्तन्ते इति चक्रवर्ती. विडल ज्ञान नावाचं जे चक्र आहे, कसलं चक्र? चक्र त्यालाच म्हणतात जी फिरत राहते, त्याचं नाव आहे चक्र. वाकडं तिकडं फिरू की गोल फिरू, त्याचं नाव चक्राचा खानदानी धंदा कोणता? ऋतून बसणं का? नाही नाही, फिरणं ही त्याचा धंदा आहे. म्हणून ज्ञान का आहे? चक्राकार आहे, फिरत राहतंय. याच्याकून त्याच्याकडे, त्याच्याकून त्याच्याकडे असं फिरत राहतंय. कोण? ज्ञान. जगात सर्वप्रथम ज्ञानाचा उगम हा ज्ञान नावाचं जे चक्र आहे ना, सर्वप्रथम गतिमान जे झालं जगात ते कुठून? त्याचा गीतेत भगवान उल्लेख करतात. इमं विवस्वते योगम प्रोक्तवानहमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनूरिक्ष्वा कवे ब्रवीत. विढल सर्वप्रथम जगात जे ज्ञान उगम पावलं ते कुठं? सूर्याजवळ. जगात पहिलं ज्ञान जर कुणाला सांगितलं असेल तर त्याचं नाव आहे सूर्य. भगवान म्हणतात अर्जुना, इमम म्हणजे हे विवस्वतम योग. कुणाला सांगितलंय? विवस्वत म्हणजे सूर्य. सर्वप्रथम सूर्याला ज्ञान सांगितलं जगात. त्या सूर्याने योग्य असं पात्र पाहिलं. कारण ज्ञानासाठी काय लागतंय? पात्र लागतं, अधिकार लागतो. कुणालाही सांगून चालतंय का? नाही चालत. म्हणून तर 18व्या अध्यायात भगवंतानी अर्जुनाला बोलता बोलता देव बोलून गेले. इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृशे तदशेषेण येथेच्छसी तथा कुरु. बोलून गेले भगवान, अर्जुना गुह्यातलं गुह्यतर ज्ञान मी तुला सांगितलंय, पण तुझ्या मनाला येईल तसं कर. येथेच्छसी तथा कुरु. तुला ज्याला द्यायचंय ती दे म्हणले आणि ताबडतोब देवाच्या लक्षात आला, अरे अर्जुनाकडून गलती होईल म्हणून ब्रेकवर पाहिजे. अर्जुना जरा थांब थोडं, एक महत्वाचं आहे. म्हणजे काय? त्याच्याच खाल्ल्या श्लोकात सांगितलं काय? ज्ञान
तुझ्या मोकळ्या मनानं कुणालाही वाट दे, पण आहे पण काय, 4 लोक सोडून कुणालाही सांग. इदंते ना तपस्कायम ना भक्ताय कदाचन न चाश्रूषवे वाच्यम न च माम योऽभ्यसूयति. 8व्या अध्यायातली भाषा भगवान म्हणतात अर्जुन ह्या 4 लोकाला सोड. कोण कोण? इदंते अतपस कायम ना तपस कायम इथे अतपस कायम नाही तर पुरुषातली भाषा, म्हणजे सांगितल्याप्रमाणे करत नसेल तर त्याला ज्ञान सांगू नये. अभक्त असेल, अभक्ताय कदाचन, कदाचित सुद्धा अभक्ताला ज्ञान सांगू नको. न चाश्रूषवे वाच्यम, श्रूषवे वाच्यम न च, अर्थात तू सांगतोस, तुझ्या शब्दावर त्याचा विश्वास नसेल तर ज्ञान सांगू नको. आणि पुढे शब्द वापर, शूय अभिषवे नावाचा धातू आहे निंदा करण्या अर्थाचा. काय तू सांगून पुढे गेल्यानंतर पाठीमागे निंदा करत असेल तर असल्याही नमुन्याला ज्ञान सांगू. क्रोधी अविश्वासी ज्ञानाची बोध कैसा, अविश्वासी ज्ञानाची बोध कैसा, क्रोधी अविश्वासी ज्ञानाची बोध कैसा, क्रोधी अविश्वासी ज्ञानाची बोध कैसा. व्यर्था पुरी वाचा नाथ महाराज म्हणतात क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कयेचा, व्यर्थापुली वाचा शिनवू नये. म्हणजे याचा अर्थ ज्ञानासाठी कोण लागतंय? अधिकारी लागतो. अधिकारी कुणालाही ज्ञान सांगून काय फायदा? ज्ञानासाठी अधिकाराची गरज आहे. पात्र पाहून दान. सूर्याला ज्ञान सांगितलं, सूर्यानं विचार केला, अधिकारी कोण? मानवाचा आद्य पुरुष गाठला. कोण? मनु. सर्वप्रथम सूर्याला ज्ञान सांगितल्यावर सूर्यानं पात्र पाहिलं, मनु योग्य. कोण आहे? मानवाचा आद्य. कोण? म्हणून तर आपल्याला मानव म्हणतात. मनोरपत्यम इति मानव. मनुची संतान म्हणून आपल्याला नाव काय आहे? मानव. मनु हा मानवाचा आद्य. म्हणून त्या सूर्यानं विवस्वान मनवे प्राह प्रकृष्ट रूपेण आह्वयती इति प्राह. विडर सूर्यानं मनुला ज्ञान सांगितलं. मनु हा मानवाचा आद्य. त्यानं कृतज्ञता जाणली. म्हणलं आपल्याला कुण दिले? सूर्याने. मग ज्याचे दिले त्याशी फळ पावे आपण अशी. सूर्यानं आपल्याला ज्ञान दिले ना. सूर्य घराण्यातला, सूर्य वंशातला राजा गाठला आणि इक्ष्वाकू नावाच्या सज्जन राजाला हे ज्ञान देऊन टाकलं. मनोर इक्ष्वाकवे ब्रवीत, मनोहो इक्ष्वाकुहा अब्रवीत. म्हणून इक्ष्वाकू नावाच्या राजाला सांगले, इक्ष्वाकू नावाचा राजा हा सूर्यवंशी घराण्यातला राजा, नीतिमत्तेचा भोक्ता. मुळात सूर्यवंशी घराणा आहे ना, रामाचा घराणा. सूर्यापासून राम हा 165व्या पिढीचा राम आहे. विडर सबंध सूर्यवंशी घराणा हा नीतिमत्तेचा भोक्ता होता. एकही राजा असा नाही की ज्यानं कुठली तरी उन्मादक अवस्था केली. बिलकुल नाही. सारी राजे नीतिमत्तेचे भोगते. त्यात इक्ष्वाका सज्जन राजा होता. म्हणून इक्ष्वाकूला ज्ञान सांगितलं. इक्ष्वाकूनं विचार केला, गरीब जनता आहे, या ज्ञानावर आपलं भागवतील. मग त्यांनी कोणाला सांगितलं? कवी लोकाला ज्ञान सांगितलं. मनोरिक्ष्वा
कवे हे अब्रवीत म्हणून इक्ष्वाकुवानं कवी लोकाला ज्ञान सांगितलं. कवी लोक म्हणजे गरीब गरीब जनतेतली माणसं, आवडीनं कला शिकलीत, आवडीनं ज्ञान शिकतीत. त्याला माहिती याच्यावर आपले क्लास हे ते करून लेवल करता येते. नाही म्हणजे ज्ञान पावर बाज कलये नरेंद्र म्हटलंय. कलेनं राजा देखील प्रसन्न करता येतो. ही पावर आहे ना कलेमध्ये. असं काय त्यामुळं गरिबीतला गरीब माणूस असला तरी श्रीमंत सुद्धा त्याला आदरानं स्थान देतात. व्हावा वाटे जना तुका म्हणे साठी गुणा विढल विढल कलेमुळं राजा महाराजाला सुद्धा माणसं कशी होतात, प्यारी होतात ना. म्हणजे कवी लोकांनी हे ज्ञान प्राप्त केलं आणि त्यांनी बिचाऱ्यांनी क्लास खोलले, ज्ञानाचं वाटप केलं. पण बाजू अशी झाली, आता ही एवढी आमची विद्यार्थी बंधू आहेत, एवढे विद्यार्थी गोळा करायचे आणि एवढ्या सर्वांचे क्लास घ्यायचे. प्रत्येकाला समजून सांगण्यात जीव आठवावा लागतो का नाही. 35 वर्ष मी विद्यार्थी सांभाळत आलोय, माझा अनुभव आहे. त्याला कमी डोकंदुखी घ्यायची. हा ती जिनू काम तिनूच आहे. कुणाची खोपडी कसली असेल सांगता येत नाही महाराज. चांगल्या शहाण्याची अक्कल मंद करणारी नमुने असते ती, झोपी नसते ती. त्याच्या बुद्धीमध्ये ज्ञान उतरवायनं सोपं आहे का. पिष्ट पिशे न्याय म्हणतात त्याला. पिशे होई अट्टे को डबल पीस दिवाली बात. सारखं पिसू पिसू त्याला सांगावं लागतंय. अर्धा हलका मारण गिनतावर वजन आण, ती जोरात 10 आणणार. विठल 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 आपल्यातलं पण हसाय. तात्पर्य काय, एवढ्याला शिकवायचं ना आटापिटा करायचं. अहो 50 नाही 100 असते. एका एकाची 500-500 रुपये घेऊन 100ची होऊनच किती व्हायली. एकटाच राजा श्रीमंत गाठायचा आणि त्याच्या लहरीवर क्लास घ्यायचा. श्रीमंतीमुळे राजाला माहिती आहे, श्रीमंत लोक ज्ञान गुण प्राप्त करतात, पण आपल्या स्वानंदासाठी करीत असतात. श्रीमंत लोकाला आर्थिक अडचणीमुळे ज्ञानागुणाची गरज नाही. मग ते जे शिकतात, 4 माणसात गेल्यावर आम्हाला ही एक जमते म्हणून सांगायला यावं. एक हाऊस म्हणून ज्ञानाची गुणाची प्राप्ती. मग यांनी काय केलं कवी लोकांनी, श्रीमंत श्रीमंत राजे राजे लोक गाठले, त्यांच्या पदरी राहिले. म्हणले तुला किती क्लास घेऊन किती मिळतंय. हा म्हणले 50 विद्यार्थी आहेत, वर्षाला 1000 देतील. 50,000 होतंय, 1 लाख. चल इधर माझा मूड बनल त्यावेळेला शिकवायचं. विडल त्याच्यामुळं कवी लोकांनी आपल्या गरजेसाठी, आर्थिक तरतुदीसाठी राजे लोकांचे क्लास घेतले. कवी लोकांनी कुणाला ज्ञान सांगितलं, राज. एवं परंपरा प्राप्त मिमम राजर्षयो विदुः विढाला विढाला. बरी कसट सांगायलो, मला हुकी आली का कसट सांगायलो. ज्ञान चक्राकार कसं फिरतंय यासाठी चाललंय. सर्वप्रथम जगाच्या मालकानं सूर्याला ज्ञान सांगितलं. सूर्यानं मनूला, मनूने इक्ष्वाकु राजाला, राजा इक्ष्वाकुने कवी लोकाला, कवी लोकांनी पुन्हा राजे लोक गाठली आणि राजे लोकाला ज्ञान दिलं. पण राजे लोक श्रीमंत असल्यामुळं क्लासमध्ये जीव कोण आठवायला लागलाय. क्लास करणं सोपी गोष्ट नाही महाराज. पिसू पिसू सांगावं लागते. इशारे वाजाव नसतात. त्या बोलाचं वजन, स्पष्टता, हाताची ठेवण ही सांगता सांगता ती दुसरंच वाजविते. खरा वैताग कोणता शिकविण्यामधला.
आपण त्याला जर दागिनाचा त्रिकृत धूमकेटीची अशी काही बोल सांगितली आणि त्याला म्हणलं का नाही प्रॅक्टिस करीत बस, ती जाणार गुप 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 गुप. अरे ही लय लांब आहे र, नाही गुप 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 नाही रे, ती दागिनाचा शिक पहिला विढल मोठ्याच बघितलेलं यायच्या टायमाला क्रम वाईज येईल ना, ती बी नाही ना अगोदरच. आणि त्याच्यामुळं ती शिक्षण करीतच नाहीत, वैताग करते. मग तो वैताग करून घेण्यापेक्षा एका राजाला शिकते. राजे लोकांनी काय केलं हे डोकंदुखी बंद. आपल्या आपल्या स्वानंदासाठी आपण शिकलो. कशाचे क्लास काय परिस्थितीमुळे ही क्लास हिंदी काय आपल्याला गरज आहे, शिकविलं नाही त्याने कुणाला. राजे गेले, भाषा कळाली ना, राजे गेले, ज्ञान त्यांच्या बरोबर गेलं. पुन्हा या ज्ञानाचा जाणकार जगात कोणी राहिला नाही. बोलणं कळायलंय का? मग काय झालं आता, काय झालं? लोभले ज्ञान इतने नसती कोणी, लोभले ज्ञान जगामध्ये लोप पावले गेलं, राजे गेले, ज्ञान गेलं, त्याचा कोणी जाणकार माणूस राहिला नाही. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, त्याचा जाणकार कोणी राहिला नाही. म्हणून जगाच्या मालकाला स्वतंत्र अवतार घ्यावा लागला. म्हणून अवतार पांडुरंग, पांडुरंगाचाच अवतार, पण नाव बदलून सांगितलं. नाव ठेविले ज्ञानी, ज्ञानोबराय पांडुरंगाचाच अवतार, तोच अवतार धरी अलंकापुरी. ज्ञानाबाई सुंदरी तारावया, पांडुरंगानंच ज्ञानोबरायच्या रूपाने अवतार घेतला. म्हणून तर महाविष्णूचा अवतार म्हटला. ज्ञानोबरायने अवतार घेतला आणि अवतार घेऊन हे लोपलेलं ज्ञान काय केलं? प्रगट बोले, प्रगट गुह्य बोले, गुह्य बोले, प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची के
विठोबार कुमाये हरि विठोबार कुमाये विठोबार कुमाये बर कुमाये बार कुमाये बार कुमाये बार कुमाये बार कुमाये बार कुमाये बार कुमाये रामा महाराज म्हणतात राजे लोक गेले ज्ञान गेलं ज्ञानाचा जाणकार माहितीगार कोणी राहिला नाही ज्ञान लोप पावलं लोपले ज्ञान जगी हितनेनती कोणी त्याच्यासाठी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी ज्ञानोबरा म्हणजे पांडुरंगाचा अवतार त्यांनी हे लोपलेलं ज्ञान पुन्हा प्रगट केलं कारण ज्ञानोबा कोण पांडुरंगाचा अवतार किंवा महाविष्णूचा अवतार म्हणा मग यांनी हे ज्ञान प्रगट केलं आणलं कुठून यांच्याकडे हे कुठून आलं ही भगवान शंकरानं गुप्त पद्धतीनं काय बऱ्याचशा वेळेला पार्वती म्हणायची ती ज्ञान ज्ञान म्हणून जी आहे ती कधी सांगणार तुम्ही ज्ञान ज्याला म्हणतात ती ब्रह्मज्ञान ज्ञान सारखं ज्ञान म्हणून जगात आहे ती ज्ञान म्हणजे काय चीज आहे एक वेळेला सांग ही बऱ्याचशा वेळेला आग्रह असायचा कुणाचा पार्वतीचा पण भगवान शंकरांनी टाळाटाळ करायची असू दे बघू पण माता मावलेली इतकी हातुटी कसल्या बी लांबक्या मिशेवाला माणूस गाबोळा करायची ताकद आहे मला ती जजमेंट असते मग माणसं कलेराक मिशाराक आडमाप वजन वापराय बघतीत माणसं पण काही नाही महाराज तिकडं टोटल वजन माहीत झालेलं असते आणि जजमेंट असते ती कोणत्या टायमाला गिअर टाकल्यावर गाडी सुरळीत चलल मोसम त्यांना पक्का कळतो जेवायला भूक लागू द्यायची टेस्टरला जेवण बनवायचं आणि जेवणानं मोसम पकडला की हळू शब्द वापरायचा होय व आधी सांगतो म्हणलात की भगवान शंकर म्हणले हिचा वैताग एकदाच मिटवून टाकू तुझं उरक ताबडतोब जेवणात उरक तुझा गोता उरकी तू चल विमानात पार्वतीला बसवलं आणि अशा ठिकाणी नेलं की जिथं कुणीच नाही क्षीर सिंधूची पैल तिरी शक्तीची कर्ण कुहरी सांगितले त्रिपुरारी नेणू कैते म्हणून आदिनाथ उमा बीज प्रघाट आदिनाथ उमा बीज प्रगटले कुठं प्रगटले उमानाम पार्वती पार्वतीच्या कानात गुप्त ज्ञान सांगितलं कुणाला ऐकू जाऊ नये म्हणून कर्ण कुहरी कानात तोंड घालून गुप्त ज्ञान सांगत होत पण काय भानगड असेल ते असेल कुठल्या बी माता मावल्या असू द्या नांदून नांदून बाया जुन्या झाल्या की मालकाची कदरच करीत नाही इकडे मला माहित नाही मी इकडे जास्त वावरलो नाही ना आमच्याकडलं मराठवाड्यात असं चलतंय नवीन नवीन इतकी चहादारी असते
मालक नुसता खाकरलं तरी असं सजेशन बाज व्यवहार सारा. पण पुढं पुढं ते नवीन नुसतं नाव विचारलं तरी अशा गुदगुल्या होतात. विचारा तुम्ही कोणत्याही मालकीला, नवीन लग्न झालेल्या कोणी पुरीला विचारायचं मालक आहेत, डायरेक्ट आहेत म्हणणार नाही, मध्ये हसायचे गेर टाकणार, इतक्या गुदगुल्या असतात. स्वाभाविक. मालकाला विचारा, मालकीन आहे. इतकी बारीक खुदखुदी असती नवीन नवीन. पुढं पुढं कशामुळं काय होतंय काय कळत नाही. अशी आगुटीच्या टायमाला एखादा म्हातारा बैल झोडपून जसा वांबाळून बसतो तशी पुढं वांबाळतीत काय देव राहत नाही. ती टेस्टरडपणा पुढं पुढं. नंतर कुणाला बी विचारा, जरा उतरते व्हायला लागल्यावर विचारायचं मालक कुठं बोंबलत फिरायलीत की. मग त्याला विचारा मालकीन आती काही विचारून जाती का काय. हे टेस्टरडपणाचं वातावरण आहे का, राहत नाही. विडल आता पार्वती जुनी झालेली, आपला मालक अनमोल किमतीचं तत्वज्ञान सांगायला लागलाय. हिला त्याची कदर वाटली नाही, आणि जेव्हा कदर वाटत नसती त्याच वेळेला झोप बी येत असते. ज्ञानाची कदर वाटल्यावर झोपतीत माणसं बिलकुल नाही महाराज. पार्वतीला त्याचं काहीच वाटलं नाही, मोल न कळाल्यामुळे झोप लागली. पार्वतीला झोप लागली हे भगवान विष्णूच्या लक्षात आलं. अरे 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 काय येडी आहे. एक तर असा बाबा पगळत नाही, पगळलाय. पार्वतीनं ग्रहण करायचं सोडलं आणि झोपली. वाया चाललंय म्हणून भगवान विष्णूने गुप्त पद्धतीनं माशाच्या पोटात जाऊन गुप्त ज्ञान ऐकलं, हस्तगत केलं. पण नियम असा आहे, क्लास ऍडमिशन फी, क्लासची फी भरायला पाहिजे का नको. भरली का. आम्ही सुद्धा बऱ्याच वेळेला बघतो ना, बरीच माणसं घरानं घेऊन येतात महाराज आपल्याच गावचे, गरिबीचे, परिस्थिती काहीच नाही. आम्हाला वाटतंय नवीन नवीन आम्ही ही करू घातल्यावर वाटायचं दय गरीब आहे गरीब. जेवढे गरीब गरीब आहेत तेवढीच अभिषेक करून गेले महाराज. एकाही श्रीमंतांना आमच्यावर अभिषेक केला नाही. गरीब जेवढी आहेत तेवढीच उत्मात करून गेली. शिकवायला शेकड्यां नाही, हजारांनी शिकविली. विढळ फुक्कट शिकविलं की पचतच नाही. जाऊ द्या तुमचं आमचं. भगवान विष्णूला पचलं नाही. ऍडमिशन फी नाही, क्लासची फी नाही, फुकट ज्ञान मिळाल्याचा परिणाम भगवान विष्णूचं डोकं गेलं बिघडून. तुम्ही आम्ही कोण आलो. अहो जाताना माशाच्या पोटात भगवान कसा गेलता, गुप्त रूपात. बाहेर निघताना गुप्त रूपात निघायचं, मग काय आनंद व्यक्त करायचा ते करायचा. पण फुकट आलेल्या ज्ञानानं भगवान विष्णूचं डोकं बिघडिलं आणि ज्ञान प्राप्त झाल्याच्या आनंदाच्या भरात माशाचं पोट फाडलं बाहेर आला. आता सांगा त्या बिचाऱ्याला वाली कोण आहे, त्याचं कोण अपील करायले. हा मोठ्याचा आला गाडान गरीबाची, आता त्याची जिंदगी गेली ना. जागा देऊन जागा राहायची पाळी आली त्याला. परिस्थिती म्हणून शब्द आहे मत्स्यम छिदती ती मच्छिंद्र. मच्छिंद्र नाव कशानं पडलं त्याचं. मत्स्यम छिदती, छिदिर भिदिर विदारणे दोन्ही धातू सारखेच आहेत. छिदिर आणि भिदिर नावाचे धातू आहेत. भिदिर भेद करणा, छिदिर छेद करणा. अर्थात मत्स्यम छिदती ती मच्छिंद्र. माशाला छेद करून बाहेर आला, मासा गेला. आपला तो प्रतिपाद्य विषय नाही. पुन्हा माशानं काय केलं ते एका शब्दात सांगतो. मग कसं चुकला, देव जरी चुकला तरी क्षमा नसती. ती मासा बरेच दिवस वाट बघत होता, त्यानं माझं पोट फाडल्याला कुठं गेला र.
मग ती मासा उशीर झाला त्याला यायला, मग ती पंढरपूरला आला आणि जगाच्या मालकाचा कान धरला त्यानं. कारा माझं पोट फाडतोस? त्याचं नाव आहे मकर कुंडले तळपती श्रवणी. विढल तो आपला विषय नाही. आपला विषय एवढाच आहे की देवाला सुद्धा फुकट पचलं. भगवान विष्णू घडून गेले कशी आधी चुकी मग घडे आठवण. तुका म्हणे जन परिचय. घटना घडून गेली. भगवान विष्णूला वाईट वाटलं, रे आपल्याकडून घडलंय तर घडलंय, त्याला काय म्हणजे मग हे फुकट घेतल्याची पावती आहे. मग ज्याची त्याला दिलेलं बरं राहते. ज्याचे दिले त्याशी फळ पावे आपणाशी, ते वापस करावं. म्हणून भगवान विष्णू वाट बघत होता. भगवान शंकर म्हणले हिला झोप लागली होती, मग हूं कोण म्हणत होतं, हुंकार कोण टाकीत होतं. डोळे झाकल्याबरोबर लक्षात आलं विष्णू ज्ञान घेऊन गेला. ते म्हणले विष्णू एवढा मोठा नसले चोरीचे धंदे हा. पण भगवान शंकराच्या लक्षात आलं. ते म्हणले हे ज्ञान हिला झोप लागल्यामुळे वाया जाऊ नये, वाया जाऊ नये म्हणून भगवान विष्णूने ही जबाबदारी स्वीकारली. वावगी बाब नाही. पण आपल्याकडून जसं त्यानं फुकट नेलंय तसं फुकटाला फुकट वापस करतोय का काही व्याज बट्याचा खोटा नाही त्याच्याकडे, म्हणून चक्कर मारू म्हणून गोरक्षाच्या रूपात भगवान शंकर गेले. कुठं? मच्छिंद्राकडे. मच्छिंद्र भगवान विष्णू वाटत बघत होते. गोरक्षाच्या रूपात भगवान शंकर आलेले पाहिले की ताबडतोब मच्छिंद्राने बोध देऊन टाकलं. ताबडतोब देऊन टाकलं. आल्या आल्या ज्ञान दिलं. गोरक्ष रूपी भगवान शंकर म्हणले बाबा कसे वेळेच्या आत आणि जशाला तसं वापस केलंय. आणि आपला आपल्याला मिळालं तर चलत राहायला काही अडचण आहे का हा. म्हणून भगवान शंकर निघाले ना. पण मोठी जेवढी असते तेवढी मुडिष्ट बी असतात महाराज. हा त्यांच्याकडे पावर कमी नाही, पण मूडमध्ये यावं लागतं. भगवान शंकर आहे ना, तो देवादिदेव महादेव आहे. निघाल्याला मूड आला त्याचा. ती म्हणला एकदा ज्ञान घेऊन गेलाय, जशाला तसं वापस केलंय. आणि की एक वेळेला ह्याला देऊन बघू जशाला तसं वापस करतोय का पुन्हा काही बघू एकदा. म्हणून निघाल्याला भगवान शंकर रूपी गोरक्ष. गोरक्ष ओळला गहिनी प्रती. निघाल्याला वळला. कुणकड वळला? गहिनीकडं. गहिनी रूपी विष्णूला ज्ञान दिलं त्यानं परत. गहिनीनाथानं वळ केलं. ज्यार ती वाट वाकडी करून आपल्याकडे आले, ती सहज आली नाही. ती चेकिंगची बाजू आहे. वायवाचा पेपर आहे, डायरेक्टच आहे हे. मग आपल्याला ज्ञान दिलं ना, आपल्या आपण ताबडतोब वापस करायचं. म्हणून गहिनी प्रसादी. निवृत्तीनाथ महाराज रूपी भगवान शंकर सदाशिवाचा अवतार. निवृत्तीनाथ महाराज रूपी भगवान शंकराला पुन्हा गहिनीनाथ रूपी विष्णूनं ज्ञान देऊन टाकलं. ही ज्ञान चक्राकार कसं फिरत आलं याच्यासाठी आपलाच विषय चालला. लक्षात येईल का? ही कसं चक्र फिरत आलंय. गहिनीनाथाने निवृत्तीनाथाला दिल्याबरोबर निवृत्तीनाथ रूपी भगवान शंकर म्हणले गेले 2 वेळा. सुरुवातीला नेलं, जशाला तसं दिले. परत एकदा देऊन बघितलं, जशाला तसंच आपलं वापस केले. आता जी द्यायचं ती घ्यायचंच नाही. विडल निवृत्तीनाथ महाराज रूपी भगवान शंकरानं महाविष्णूच्या अवतार असलेल्या ज्ञानोबाराला ज्ञान दिलं. म्हणून ज्ञानोबाराने उल्लेख केलाय. निवृत्तीने दिधले ज्ञान गुड गम्य. ज्ञान गुड गुड ज्ञान आहे. एकाने एकाच्या कानात मंत्र द्यायचा, असं गुप्त पद्धतीचं. ज्ञान गुड गम्य ज्ञान देवा लाधले. निवृत्तीने दिधले माझे हाती विठाला. निवृत्तीनाथ महाराज रूपी भगवान शंकरनं ज्ञान दिल्यावर महाविष्णूचा अवतार असलेल्या ज्ञानोबारायला जाहीर सांगितलं. निवृत्तीने तत्वतः सांगितलं. जशाला तसं ज्ञान आम्हाला तत्वशा ज्ञान दिले. आणि त्यांनी सांगितलं आता तुझी जशी इच्छा असेल तसं कर. कुणाला सांगितलं?
ज्ञानोबा राहिला, कारण 2 वेळा दिलं, मोकळ्या मनानं वापस केले, त्याच्यात काही फरक केला नाही. आणि म्हणून मूर्तीनाथ महाराज रूपी भगवान शंकरनं सांगितलं, आता तुला जसं वाटतंय तसं कर. आणि मग ज्ञानोबा राहिने प्रगट गुह्य विश्व ब्रह्मची केले प्रगट विश्व ब्रह्मासी
ज्ञानोबरायांच्या बाबतीत स्वातंत्र्य मिळालं आणि त्यामुळे ज्ञानोबरांनी गुह्येत पण प्रगट बोले. हे गुह्य ज्ञान होतं. पाठीमागून एक गुरु एक चेला ही अशी परंपरा चालत आली. म्हणून गूढ ज्ञान, गौप्य ज्ञान, गुप्त ज्ञान गुह्य जरी असलं तरी प्रगट बोले आणि विश्व ब्रह्मची केले. म्हणून ज्ञानोबा ज्ञानाचे कसले राजे. ज्ञान चक्रिनः यत्र यस्मिन भ्रमयन्ते वर्तन्ते ते चक्रवर्ती. याचा अर्थ ज्ञान नावाचं जे चक्र आहे या जगामध्ये फिरायला लागलंय ना, याला शास्त्रीय शब्दामध्ये सप्तमी तत्पुरुष म्हणतात. काय म्हणतात सज्जनो? हा विग्रह कशातला आहे? सप्तमी तत्पुरुषातला. कसा? सप्तमी ही आधारात होत असते. एवढा वाक्य लक्षात ठेवा. सप्तमी कशात होते? आधारो अधिकरणम सप्तम्यधिकरणेच. आधारभूत वस्तूचं नाव शास्त्रीय आहे अधिकरण. साध्या शब्दात आधार, आधार कार्ड, आधार, आणि आधाराला पारिभाषिक नाव आलं अधिकरण. आणि अधिकरणाच्या विषयामध्ये हमेशा सप्तमी होत असते. ज्ञान नावाचं चक्र जे गोलाकार फिरायला लागले त्याला आधार कोणाचा? ज्याचा आधार आहे त्याचं नाव आहे चक्रवर्ती. भाषा लक्षात आलं का? आता जेवढी बी जगामध्ये ज्ञानाची वाहिका, ज्ञानाची गती चालू आहे, ते कुठून चालू आहे? त्या सर्व ज्ञानाला आधार कोणाचा? ज्यांचा आधार आहे त्यांचं नाव आहे चक्रवर्ती. कारण ज्ञान चक्रिनः, ज्ञान नावाचं चक्र, यत्र ज्या ठिकाणी, यस्मिन ज्याच्या मध्ये, सप्तमी यत सर्वनामाचं यस्मिन अर्थात ज्याच्या मध्ये, अथवा अस्मिन याच्यामध्ये ज्ञान नावाचं चक्र ज्याच्या आधारानं फिरतंय त्याचं नाव आहे चक्रवर्ती. आणि दुसरा एक अर्थ केला गेलेला आहे. कारण व्याकरणामध्ये सप्तमी आणि तृतीया ह्या जावाच सातीच्या साती विभक्ती कोण आहेत? जावाच आहेत. पण एकत्र कुटुंबामध्ये कधी कधी मधव्या जावाचं थोरल्याचं जमतंय, कधी कधी थोरलीचं धाकटीचं जमतंय. असं मधल्यामध्ये कनेक्शन असतात, गुप्त असतात, सूत्र जुळलेले असतात, स्वभाव गुण मिळालेले असतात. तसं सप्तमी आणि तृतीया हमेशा अर्थामध्ये साम्य ठेवतात. आणि षष्टीचं कर्मधार्याबरोबर कनेक्शन आहे. कोणाबरोबर? षष्टी तत्पुरुष आणि कर्मधार्य तत्पुरुषाचा प्रकार आहे. थोडक्यात इथं सप्तमीत आपण अर्थ केला की ज्ञान नावाचं चक्र ज्यांच्या आधारानं फिरतंय त्याचं नाव चक्रवर्ती. अथवा दुसरा तृतीयामध्ये अर्थ केला जातो. कोणता? ज्ञान चक्रिनः भ्रमयन्ते वर्तन्ते
येन सह चक्रवर्ती येन सह तृतीया. ज्ञान नावाचं चक्र जगामध्ये जे फिरायला लागले, ज्यांच्या द्वारे फिरायले, ज्यांच्या मुळे फिरायले, ज्यांच्याकडून फिरायले, कडून द्वारे मुळे इति तृतीया. विडल म्हणून समाधी महिमा नावाच्या प्रकरणात नामदुराने उल्लेख करताना स्पष्ट म्हटलंय काय, हेची ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्यासी. देव म्हणती रुक्मिणी हाची एक योगी देखिला नयनी. हेची ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्यासी. ज्ञानोबरापासूनच गुह्य प्रगट बोलेन विश्व ब्रह्मची केले. आता जेवढं ज्ञान फिरायला लागले चक्राकार, सर्वप्रथम या ज्ञानाला गती कुणी दिली? ज्ञानोबारायांनी लोपलेलं ज्ञान, गुह्य ज्ञान प्रगट बोलल्यामुळं जगामध्ये प्रसिद्धीला आलं. म्हणून ज्ञानोबाराय ज्ञानाचे कसले राजे? चक्रवर्ती राजे. हा झाला सरळ अर्थ. आता एक क्लिष्ट अर्थ सांगतो. विडल ज्ञानाचा हा षष्टी तत्पुरुषात केलेला प्रयोग ज्ञानस्य राजा इति ज्ञानराजा. ज्ञानोबाराय ज्ञानाचे राजे आहेत आणि हे सरळ सरळ आहे. पण मी हमेशा बोलतो, इथं जसं तृतीय आणि सप्तमी एकत्रित केलेत, तसं षष्टी ऐवजी जर कर्मधार्य केला, कुणाकुणाचं जमतंय? षष्टीजन कर्मधार्याचं. दोन्ही तत्पुरुषाचेच भेद आहेत. व्याकरणामध्ये मुळात समासच 4 आहेत मुख्य: अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही. बाकी टोटल यांचे पोट प्रकार आहेत. विडल पूर्वपद प्रधानो अव्ययभाव, उत्तर पद प्रधानो तत्पुरुष, उभय पद प्रधानो द्वंद्व, अन्य पद प्रधानो बहुव्रीही. म्हणून व्याकरणामध्ये तत्पुरुषाच्याच पोट प्रकारातला नाही तत्पुरुष, कर्मधारे तत्पुरुष अथवा द्वितीय तृतीय चतुर्थी सप्तमी पर्यंत टोटल तत्पुरुषाचेच भेद आहे. तत्पुरुष मोठा आहे. पैकी आपण पहिला अर्थ कोणता केलता? ज्ञानाचा राजा, चाचीचे इति नाम षष्टी मराठी प्रमाणे. ज्ञानाचा राजा त्याचं नाव ज्ञानराजा. किंवा तुकोबाराने मग मी प्रमाण दिल्याप्रमाणे ज्ञानी यांचा राजा, चाचीचे संबंध जोडला. कारण संबंधात षष्टी होत असते. ज्ञानाचे ज्ञानोबराय राजे आहेत ही संबंध जोडून षष्टी प्रयोग केलाय. पण याच्याही पेक्षा जिथं जिथं षष्टी ऐवजी कर्मधार्य करता येत असेल तर शास्त्र त्याला विशेष प्राधान्य देतं. त्याचं कारण इति मात्रा लाघवेन. विडल लाघव म्हणजे लघुतीकरण इति लाघव. मोठ्याचं छोटं करणं, लॉंगचं शॉर्ट करून सांगणं, त्याचं नाव लघुतीकरण. अर्थात लघुतीकरण इति लाघव. मोठं आवडहवे सांगण्यापेक्षा थोडक्यात मोठ्या माणसाजवळ लंबी चौडी यादी जमत नसते. मोठ्याच्या कॅबिनवरच लिहिलेलं असतं आपले म्हणणे पटांगणाने सांगा. नाही नाही नाही, आपले म्हणणे थोडक्यात सांगा असं असतंय. ते व्यापी जास्त जमत नाही, जाणकार असतात ती. नाही तरी हिंदीमध्ये कहावत आहे ना, जानने वाले को बेहतरीन बातों से क्या मतलब आहे, इशारा. तसं इशारेवादव असतं काम हे मोठ्याचं. म्हणून षष्टीच्या ऐवजी कर्मधार्य जर केला तर मात्रा लाघव होती आणि अर्थामध्ये गोंडसता येते. कशी ती ऐका. षष्टीचा आपण प्रयोग केलाय तो शब्द पुन्हा एकदा मराठीप्रमाणे सांगतो, संस्कृत सोडून द्या. ज्ञानाचा राजा त्याचं नाव ज्ञानराजा. हा झाला सरळ सरळ मराठीतला प्रयोग. संस्कृतमध्ये कर्मधार्य हा या शब्दाचा, ज्ञानराजा या शब्दाचा अर्थ करताना ज्या वेळेला कर्मधार्य प्रक्रिया होत असते त्यावेळेला विशेष्य विशेषण बहुलम, बाहुल करते हुए विशेषण का विशेष के साथ जो समास हो उसी का नाम कर्मधार्य कहलाएगा. कर्मम धारयति येन सह इति कर्मधारय. कर्माला करता स्वतःवर जो धारण करतो, कर्मानी करता वेगवेगळे न राहता दोन्ही एकच राहतात
त्याचं नाव आहे कर्मधार्य. कर्मम धारयती येन सह, कर्म वेगळं आणि कर्ता वेगळा नाही. कर्ता आणि कर्म ज्याच्यात एक असतात त्याचं नाव कर्मकर्त्यावर धारण केल्या जाते. याचा अर्थ गुणगुणीशू जाती व्यक्तिशू हे संबंध सांगितलेत. कारण समजा आता यांचा पक्वाज वाजविणे हा गुण आहे. असं कधी घडलंय का? यांना सप्त्याला बोलवलं, पक्वाजावर उभं केलं आणि गपदिशी त्यांच्या लक्षात आलं वाजविण्याची कला आळंदीला विसरली की. पावडर विसरल, बाकी कपडा कुपडा काही विसरल, वाजविण्याची कलाच आळंदीत विसरली. असं होतंय का? गुण गुणीशू जाती व्यक्तिशू. व्यक्ती आला की त्याची जात त्याच्यात सुप्त असते. गुण आला की त्याचा गुणी आला की त्याचा गुण हा त्याच्यामध्ये, म्हणून गुणाचा गुणी हा धारण करताय. त्याला कर्मधारे नावाचा प्रयोग आहे. म्हणून विशेषेन विशेषेन बहुलम. तात्पर्य इथं शब्द कसा आहे ते पहा. ज्ञानमच्या सौ राजाच इति ज्ञान राजा. पुन्हा एकदा डबल आहे का? शब्द तर आपल्या परिचयाचे असतात. ज्ञानमच्या आसौ राजाच इति ज्ञान राजा. मराठी प्रमाणे सांगतो आता काय? ज्ञानच राजा, त्याचं नाव ज्ञान राजा. विठ्ठल विठ्ठल कसं ती ऐका. ज्ञानच राजा कसं? तर ज्ञान शब्दाचा अर्थ आहे जाणणे. ज्ञानाची उपमा कशाला दिल्या जाते? प्रकाशाला का अंधाराला? ज्ञानाचा अंधार असा शब्द आहे का? नाही. ज्ञानाचा प्रकाश. ज्ञान म्हणजे प्रकाशमान आहे. आणि राजा शब्दाचा अर्थ काय? बऱ्याच वेळेला माणसं मराठीमध्ये शब्द चौकट चालणारा शब्द हिंदी मराठी संस्कृतमध्ये कोणता? राजा. किम नाम राजा. राजा म्हणजे काय आहे? तर व्याकरण शास्त्रामध्ये राजलृ दीप्तव नावाचा धातू आहे. कोणता धातू आहे? राजलृ दीप्तव. राजते विराजते प्रकाशते ती राजा. किम नाम राजा. राजा म्हणजे प्रकाश. विठ्ठल राजा शब्दाचा अर्थ काय शास्त्रीय? बगलातला नाही बरं, ही शास्त्रातला अर्थ सांगायला. कारण मूळ धातूच आहे राजलृ दीप्तव. दीप्ती दीप्ते प्रकाशते. अर्थात प्रकाशाचं द्योतन करणारा राजलृ नावाचा धातू आहे. राजते अर्थात प्रकाशते इति नाम राजा. राजा म्हणजे प्रकाश हा शास्त्रीय अर्थ. राजा म्हणजे प्रकाश. मग प्रश्न असा येतो प्रकाशच पण कुणाचा? तर त्याच्यासाठी शब्द कुणाला जोडायचा आहे? ज्ञानाला. ज्ञानाचा प्रकाश. ज्ञानच राजा. विठ्ठल काय शब्द सज्जनो? इथं ज्ञानच प्रकाशमान झालंय म्हणजे ज्ञानच राजा आहे. राजा म्हणजे प्रकाश. कुणाचा? ज्ञानाचा प्रकाश. ज्ञान प्रकाशित होणं म्हणजे ज्ञानाचा प्रकाश. त्याचं नाव आहे ज्ञान राजा. आणि ज्ञानच राज आहे म्हणून भगवान सुद्धा शिक्का मारून गेले. काय? तू तव ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञानोबराय म्हणजे मूर्तिमंत ज्ञान. ज्ञानच ज्ञानोबरायच्या रूपानं प्रगट झाले. तू तव ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञानोबराय म्हणजे मूर्तिमंत ज्ञान. म्हणून ज्ञानम राजते विराजते प्रकाशते इति नाम ज्ञान राजा. ज्ञानाचा स्पष्ट प्रकाश म्हणजे ज्ञान राजा. साध्या शब्दात चालतं बोलतं ज्ञान म्हणजे ज्ञानोबारा. ज्ञानोबारा म्हणजे ज्ञानाचीच मूर्ती आहे. पण आता प्रकाश प्रकाश शब्द पुन्हा पुन्हा यायला. ज्ञानाचा प्रकाश इथपर्यंत कळालं. पण तो प्रकाश किती हा मुद्दा आहे. प्रकाश किती? त्याचं काही असेल की नाही ताळतंत्र? हा आपल्याकडल्या MSCB बोर्डामध्ये ही समजा लाईट निर्माण केल्या जाते. ज्या औद्योगिक मोठी मोठी केंद्र आहेत. आमच्याकडे परळीला मोठं केंद्र आहे.
वीज निर्मितीचं मोठं केंद्र आहे प्रसिद्ध, चंद्रपूरला आहे. मग ही कोळशावर, पाण्यावर, ज्याच्यावर कशावर विद्युत निर्माण केल्या जाते त्याचं काही कॅल्क्युलेशन असेल का नाही? एवढी मेगावॅट आहे, एवढी अमुक आहे, असं त्याचं गणित असते. मग हे तुमचा प्रकाश पण किती प्रकाश, त्याच्यासाठी शब्द वापरलाय महाकैवल्य तेजा विढाला. किती तेज आहे, प्रकाश म्हणजे किती तेज आहे ते. महाकैवल्य नाम परमात्म वस्तू, त्याचं तेज ते म्हणजे ज्ञानोबरायचा प्रकाश. म्हणून शब्द वापरलाय चैतन्याचा जिव्हाळा. चैतन्य कसं असतंय, कोणत्या बी विहिरीला, कोणत्या बी हिऱ्याला, हिरा असतो असा खड्डा करते त्याला हिरा म्हणते, पण झरा असेल तर हिऱ्याला किंमत नाही, तर ती कोरडच राहील. म्हणून चैतन्याला जो जिव्हाळा आहे, झरा आहे, ज्ञानोबरायमुळे चैतन्याचा प्रकाश आहे. म्हणून महाकैवल्य तेजा, एवढं दांडग तेज आहे म्हणून तिथे शब्द वापरलाय पांडुरंग कांती. कारण अवतार पांडुरंग रे ना. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे तिथीची शोभा. एवढा प्रकाश आहे तो की त्याचं वर्णन करता येत, न वर्णवे तिथीची शोभा. एवढा महाकैवल्य तेजा, एवढा दांडगा प्रकाश आहे. त्या महाकैवल्याचं हे तेज आहे. उलट असं म्हटलं गेले, महाकैवल्य नाम ब्रह्म, त्या ब्रह्माच्या तेजाची छाटणी केली आणि एक मॉडेल घडविलं, त्याचं नाव ज्ञानोबा आहे. आता त्या महाकैवल्याचं तेज म्हणजे ज्ञानोबा आहे. एवढा दांडगा प्रकाश आहे. तर मग आता प्रश्न असा आहे, प्रकाशाचं ग्रहण करणारं इंद्रिय कोणतं आहे? प्रकाश स्वीकारणारं. चमड्याला प्रकाश कळतो का? नाही. कानाला प्रकाशाचं काही घेणं देणं? जिबेला नाही ना. म्हणून म्हटलंय चक्षुर मात्र ग्राह्यो गुणः इति तेजाः. हा नैयायिकाची भाषा, न्यायदर्शनकार तर्कामधली शब्द आहे ती. कोणती? चक्षुर मात्र ग्राह्यो गुणः इति नाम तेजाः. नेत्र इंद्रियाद्वारा ज्याचं ग्रहण केल्या जाते त्याचं नाव आहे तेज. महाकैवल्य तेजा. कैवल्याचं तेज कोण स्वीकारू शकतंय? तेज जिभेनं चाटून कळल, नाकानं तो विषय नाही ना. म्हणून चक्षुर मात्र ग्राह्यो गुणः इति तेजः. केवळ चक्षुर इंद्रियाद्वारेच त्याचा स्वीकार केला जातो, ग्रहण केला जातोय. मग आता चक्षुर इंद्रिय नाम डोळे, चक्षुनाम डोळे. डोळे त्या तेजाला पाहण्याच्या लायकीचे आहेत का? पण इथं शब्द वापरला शेविती साधू संत. साधू सेवितीन संत सेविती. मग साधू आणि संत डबल का? साधू तोच संत आहे का? नाही नाही. साधू आणि संतात फरक नसतं तर डबल एकाच वाक्यात वापरायची गरज नसती. साधू साधू आहे, संत संत आहेत. किम नाम साधू? साधनोति परम कार्यानी इति साधू. परम नाम श्रेष्ठ कार्य जो साध्य करतो त्याचं नाव साधू. साधनोति परम कार्यानी इति नाम साधू. संत कोण? संतुष्ट सततम वर्तते इति संत. विठल त्याच्यामुळं साधू सेवितीन संतही सेविती. पण कसे, कोणत्याही इंद्रियानं कोणताही विषय सेवन करण्यासाठी पाठी मागून सहकार्य लागतं. कुणाचं? मनाचं म्हण. कुणाचं लागतंय? आता तुम्ही श्रवण नावाची भक्ती करत आहात, कानानं ऐकायचं काम करत आहात. तुमचं मन इथं नसलं, कानं इथं ठेवली तर ऐकलेलं ऐका येते का नाही?
मनानं उगच डोक्यात आलं मी हो ना येतो म्हणला होता स्टँडवर आता आला असेल का इकडलं कनेक्शन राहतंय का नाही राहत हा काय मांडीले से जवळी नाही चित्त जवळी नाही चित्त काय मांडीले प्रेत कीर्तनात बसलाय इथं मन नसल तर कानाद्वारे ऐकण्याचं काम होऊ शकतंय का डोळे आहेत आणि तेजही आहे पण मन तिथं नाही त्या विषयाचं ते ग्रहण करू शकतंय का म्हणून नेत्र इंद्रियाद्वारा तेज नावाच्या गुणाचा स्वीकार करत असताना मन असणं गरजेचं आहे पण प्रकार असा आहे परमार्थातला सर्वात मोठा खतरनाक धोका कुठे आहे मनाजवळ भागा रे सब मन का धोका दांडगा धोकेबाज गिराईक आहे आतापर्यंत ज्यांना ज्यांना दगे धोके झाले त्याचा सिंहाचा वाटा याचा आहे कुणाला कुठेही दगा धोका झाला की समजायचं ही रचनाकांड कुणी रचलंय सुपारी देण्यापासून ती गोड जेवणापर्यंत इकडे दावा म्हणतील ना सर्व मार्ग करायला कारणीभूत कोण आहे एकटच मन आहे मला तुका म्हणी येणी बहु नाडिले शहाणी पण कसं आहे साधू आणि संत हे दोन्ही बी इतकी मजबूत आहेत श्रेष्ठ कार्याला साध्य करतोय प्राप्त करतोय तो साधू आहे आणि 12 महिने 24 तास जे संतुष्ट राहतात ते संत आहेत ही दोन्ही इतके पावरबाज गिराईक आहेत एवढं खतरनाक मन त्या मनाला त्यांनी बाळ बनविले बाळ कसं आहे आपल्याकडे 3 पद्धतीत बोलल्या जाते कोणतं बाळू बाळ्या बाळासाहेब असं आहे का नाही लहान असला तर बाळू मध्यम बराबरीचा असेल तर ए बाळ्या लंगुटियारची भाषा आणि मोठा असेल तर बाळासाहेब इथं मनाची नाव आहेत का नाही मनी आहे का नाही त्या एवढ्या खतरनाक मनाला इथं बाळ बनविलंय म्हणून मनू शब्द वापरलाय मनू जी ग्रहण करण्यासाठी आपल्या जोग लागते आपल्या मुठीतलं लागते ताकदीतलं लागते साधू आणि संतांनी एवढ्या मोठ्या तेजाला ग्रहण करण्यासाठी मनाला काय बनविले बछडा बनविले बछडा म्हणून मनू मन्या वेदीला माझा मनाजीराव वेदीला नाही 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 मनाजी मन्या नाही मग मनू वेधीला माझा मनाला हात सोका म्हणजे आपल्या मुठीतला बनविलाय म्हणून हे सर्व ग्रहण करता येते ज्ञानोबराय म्हणतात मन सोपं नाही मन सोपं वे जेवढे दगे धोके ती मनापासून आहेत पुष्कळसं ज्ञानोबरायचं वर्णन आहे ज्ञानोबराय म्हणतात तेव्हा येशी दशा येईल पुढे तई मन होईल वेडे तव चिंतोनी ठेवी चोखडे आत्मज्ञान मन हे वेड बनतंय दगा धोका दिल्याशिवाय राहत नाही आणि त्याच मनाला इथं साधू आणि संतांनी काय बनविले मनू बनविलाय बारका मनू मनू म्हणल्यावरचा बाकीचा उचापत्या काही मनू आहे ना बारका मनू त्याच्यामुळं डोकदुखीचा धंदा नाही लहान बाळ बनवून त्याचा स्वीकार आहे म्हणून आरती ज्ञान राजा रामा महाराज म्हणतात म्हणून आमची पूर्ण जिंदगीच्या जिंदगी जेवढा असेल तेवढं प्रेम कोणावर आरती शब्दानं अर्थ सिद्ध केला की ज्ञानोबराय म्हणून आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा शिविती साधू संत मनोवेधीला माझा आरती ज्ञान राजा ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली